English language question. First question. Select the option that express the given sentence in active voice. German was being learned by शोभा. तर ह्या सेंटेन्सचं काय बनवायचं आहे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. तर हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे पास्ट कंटिन्युअसचं. जेव्हा पण आपण पास्ट कंटिन्युअसचं दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्हमध्ये करत असतो तेव्हा आपण ऑज प्लस वर्बला ING प्रत्यय लावत असतो. तर पहा याच्यामध्ये वर्ब कोणतं आहे लर्न. तर लर्नला आपण ING प्रत्यय इथे आहे इथे आहे इथेही आहे. हे वाक्य तर येणारच नाही. मग त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे वाक्यामध्ये जर ऑज असेल तर मग पहा ह्या वाक्यात हॅव दिलेलं आहे ह्या वाक्यात हॅज दिलेलं आहे. मग राहिलं कोणतं हेच म्हणजे आन्सर कोणतं असणार आहे ऑप्शन 2. नेक्स्ट काय सांगितलं आहे नेक्स्ट काय दिलेलं आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोवर्ब. बेटर लॉस द सॅडल दॅन द हॉर्स. मग ह्याचं मिनिंग काय होतं त्याचं मिनिंग होतं सर्व गमावून बसण्यापेक्षा आहे तेवढा तोटा सहन करायला शिकायचं. मग पहा याच अर्थाचं प्रोवर्ब कोणतं आहे हे पहा लॉस दॅन टू इट इज बेटर टू ॲक्सेप्ट स्मॉल लॉस एव्हरीथिंग. हे आपलं काय ॲन्सर असणार आहे. थर्ड काय दिलेलं आहे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स ॲन एरर. आपल्याला सेंटेन्स दिलेलं आहे द कॅट विल बी स्लीप कम्फर्टेबली ऑन द विंडोज वेल एन्जॉईंग द सनशाईन. मग पहा हे वाक्य दिलेलं आहे ह्या वाक्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तर ऑन द विंडोज सिल द कॅट विल बी स्लीप एन्जॉईंग द सनशाईन. मग पहा हे भूतकाळी रूप दिलेलं आहे ह्याच्यामध्ये कशाचं कोणतं रूप दिलेलं आहे भूतकाळी रूप स्लीप. मग स्लीपचे भूतकाळी रूप आपलं स्लीपचं काय होतं पहा स्लीपचे भूतकाळी रूप स्लीप नाही तर स्लीप नसते तर स्लेप्ट असते. काय असतं स्लेप्ट. म्हणून आपल्याला काय एरर येणार आहे याच्यामध्ये विल बी स्लीप त्याच्याऐवजी काय पाहिजे होतं स्लेप्ट पाहिजे.